नमस्कार. मराठी भक्ती सागर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्हाला अजून कोणत्या गोष्टी कथा ऐकायच्या असतील तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण भगवान विष्णूंची कथा कहाणी ऐकणार आहोत. एका परमेश्वर महाविष्णू तुमची कहाणी. काशीपूर नगर, सुवर्णाचा वड, भद्रकाळी गंगा, नवनाडी 52 आड. तिथं एक सप्तक्या ब्राह्मण तप करीत आहे. काय करतो? सकाळी उठतो, स्नान संध्या करतो, विभूतीचं लेपन करतो, तिबोटी लंगोटी घालतो, खांदी कुऱ्हाड घेतो, वनात जातो, वनांची फळं आणतो, त्यांचा उत्तम पाक करतो, त्याचे 5 भाग करतो, देवाचा देवाला देतो, अतिथीचा अतिथीला देतो, ब्राह्मणाचा ब्राह्मणाला देतो, गाईचा गायला देतो, उरलं सुरलं आपण खातो. असं करता करता नखं रुपली, बोटं खुपली, अंगी रोम वाढले, मस्तकी जटा वाढल्या. 88 सहस्र वर्ष तपात भरली. एवढं तप कुणाकरता करतो? महाविष्णू भेटावा याकरता करतो. कपोती एका वृक्षावर बसली होती. ती त्याला विचारू लागली, भल्या ब्राह्मणा, जपी ब्राह्मणा, तपी ब्राह्मणा, माळी ब्राह्मणा, चरणी तर चालतोस, मुखी तर वततोस, एवढं तप कोणा कारणे करतोस? महाविष्णू भेटावा या कारणे करतो. शेषशयनी सुवर्णमंचकी महाविष्णू निजले होते. तिथं येऊन कपोती सांगू लागली, काशीपूर नगर, सुवर्णाचा वड, भद्रकाळी गंगा, नवनाडी 52 आड. तिथं एक सप्तक्या ब्राह्मण तप करीत आहे. काय करतो? तर सकाळी लवकर उठतो, स्नान संध्या करतो, विभूतीचं लेपन करतो, तिबोटी लंगोटी घालतो, खांदी कुऱ्हाड घेतो, वनास जातो, वनची फळे आणतो, त्याचा उत्तम पाक करतो, त्याचे 5 भाग करतो, देवाचा देवाला देतो, अतिथीचा अतिथीला देतो, ब्राह्मणाचा ब्राह्मणाला देतो, गाईचा गायला देतो, उरलं सुरलं आपण खातो. असं करता करता नखं रुपली आहेत, बोटं खुपली आहेत, अंगी रोम वाढले आहे, मस्तकी जटा वाढल्या. 88 सहस्र वर्षे तपास भरली. एवढं तप कोणाकरता करतो? महाविष्णू भेटावा याकरता करतो. महाविष्णू बरं म्हणाले. झटकन उठले, पायी खडावा घातल्या, मस्तकी पितांबर गुंडाळला, ब्राह्मणाजवळ उभे राहिले. भल्या ब्राह्मणा, जपी ब्राह्मणा, तपी ब्राह्मणा, माळी ब्राह्मणा, चरणी तर चालतोस, मुखी तर वततोस, एवढं तप कोणाकारणे करतोस? महाविष्णू भेटावा याकरता करतो. तेव्हा महाविष्णू, तो मीच असं म्हणाले. कशानं भेटावा? कशानं ओळखावा? असाच भेटेन, असाच ओळखेन. शंख चक्र गदा पद्म पितांबधारी, अयोध्याचारी माघारी वळला, तो महाविष्णूची मूर्त झाली. भल्या रे भक्ता, शरणागत, राज्य मागा, भांडार मागा, संसाराचं सुख मागा, राज्य नको, भांडार नको, संसारीचं सुख नको, तुझं माझं एक आसन, तुझी माझी एक शेज, तुझी माझी एक स्तुती कुठं करावी देवाद्वारी, भल्या ब्राह्मणांच्या आश्रमी, असं त्याला एकरूप केलं. महाविष्णूची कहाणी ऐकती, त्यांची किलमिश पातक हरती, नित्य कहाणी करती, त्यांना होय विष्णुलोक प्राप्ती. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अशाच नवनवीन कथा व भक्तिविषयी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तसेच ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.